स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश हे नेहमी जीवनाला नवा मार्ग दाखवणारे असतात। स्वामी नेहमी म्हणतात, भक्तांनो, तुमच्या प्रत्येक श्वासात माझं नाव जपा, कारण माझं नाव म्हणजे तुमच्या जीवनातील अमृत आहे। ते नेहमी सांगतात की श्रद्धा आणि सबुरी ही खरी संपत्ती आहे। जीवनात कितीही वादळ आली तरी मनाची शांती कधीच हरवू नका। जेव्हा संकट येतात तेव्हा तर घाबरूच नका, कारण तुमच्या पाठीशी मी आहे, असं स्वामी नेहमी आश्वासन देतात। स्वामींचा उपदेश आपल्याला हे शिकवतो की आपलं कर्तव्य करत राहणं हेच खरं साधन आहे। कर्म करा, फलाची चिंता करू नका, असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे। ते भक्तांना सांगतात की खरा भक्त तोच जो सुखदुःखात सारखाच राहतो। अभिमान, राग, मत्सर यांसारख्या दोषांपासून मन शुद्ध ठेवा, कारण या दोषामुळे ईश्वराशी नातं हे कमकुवत होतं। स्वामी नेहमी आठवण करून देतात की सर्व प्राण्यात देव आहे, मग तो गरीब असो वा श्रीमंत, सर्वांशी प्रेमाने वागा। महाराज सांगतात की ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा। तुमचं प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना माझ्या कानावर पोहोचत असतात, पण योग्य वेळ येईपर्यंत धीर धरा। कधी कधी तुम्हाला वाटेल की स्वामींचं उत्तर मिळत नाही, पण खरं म्हणजे त्या शांततेतच त्यांचा आशीर्वाद असतो। ते म्हणतात, संकट आली की पळून जाऊ नका, तर प्रार्थनेत बळ मिळवा। मी नेहमी तुमच्या जवळ आहे, तुमचं ओझं मी उचलतोय, फक्त विश्वास ठेवा। भक्तांनी नेहमी सत्संग करावा, जप ध्यान करावं आणि सेवा हीच खरी पूजा मानावी। स्वामींच्या मते देव फक्त मंदिरात नाही, तर तो प्रत्येक चांगल्या कृतीत आहे। जेव्हा तुम्ही कुणाचं भलं करता तेव्हा तो देव आनंदी होतो। ते नेहमी सांगतात की मानवी जीवन हे अनमोल आहे। या जन्मात सद्गुणांची बीजे पेरली तर पुढचे जन्मही सुंदर होतील। आपली प्रार्थना केवळ शब्दांपुरती नसावी, ही आपल्या कृतीतही दिसली पाहिजे। स्वामींचा संदेश असा आहे की प्रत्येक दिवस हा ईश्वराची देणगी आहे। आजचा दिवस शेवटचा आहे असे समजून भले कार्य करा। ते म्हणतात, कारण उद्याचा श्वासही आपल्याला खात्रीने मिळेल याची हमी नाही। भक्तांनी अहंकार, द्वेष, तिरस्कार यांना बाजूला ठेवून प्रेम, दया आणि क्षमा यांचा अंगीकार करावा। हेच स्वामींच्या चरणी पोहोचण्याचं खरं साधन आहे। शेवटी स्वामी समर्थ भक्तांना प्रेमळ आशीर्वाद देतात, माझं नाव घ्या, धैर्य ठेवा आणि आनंदाने जगा। मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या प्रार्थना मी कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही। हा उपदेश प्रत्येकाच्या अंतःकरणात जपून ठेवा, कारण स्वामींचे हे वचन केवळ शब्द नाहीत, तर आत्म्याला आधार देणारा एक दिव्य प्रकाश आहे। श्री स्वामी समर्थ।